श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एक संदेश पोचवायचा होता सगळ्यांपर्यंत. तुमच्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस आले असतील ना, तर त्याचा सगळा जो आभार असतं ना, ते तुमच्या देवाला जातो आणि तुमच्या गुरूंना जातो. हे तर 100% आहे. पण जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खडतर प्रवास चालू असतो ना, एक टाईम कोण त्याला जेवायला देणार नाही अशा लोकांना. आणि तुमच्या मागून बोलणारे हे तुमचेच असतात. बाहेरचं कोण नसतं. रक्ताची नातीच तुमच्या मागून बोलणारी असते, जवळचीच असतात तुमच्या. ती लोक तुम्हाला कधीच विचारणार नाही, पण जेव्हा तुमचं चांगलं होणार ना, तेव्हा तुमच्याबद्दलच त्यांच्याकडे गॉसिपिंग करायला टॉपिक असणार. मदतीचा हात तर ते देणारच नाही तुम्हाला, पण पाय खेचायचा मौका ते लोक सोडणार नाही. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल, प्रगती होईल, तेव्हा पिंडदानाच्या भोवती कसे कावळे जमा होतात तसे ती लोक जमा होणार. म्हणून अशा वेळेस तुमच्या सोबत जे असतात ना, त्या लोकांनाच तुम्ही साथ द्यायची आहे. ज्या लोकांनी तुम्हाला साथ नाही दिली आहे ना, त्यांना टाटा बाय बाय करायचा असतो. 100% ही गोष्ट तुम्ही आहे ना माझी लिहून ठेवा. असेच असतात. आणि आपली लोकच आपल्याबद्दल वाईट गोष्टी सांगून समोरच्याच्या मनात घर करतात. पण तुमचे जे गुरु आहेत ना, ते एक ना एक दिवस त्यांना ती जागा दाखवून देणार. हे तुम्ही ध्यानात ठेवायचं. आणि तुमचे तुम्ही कर्म करत राहायचे. त्याचे फळाचं काही अपेक्षा करू नका तुम्ही. फळ देणारे बसलेत आपले महाराज पाठीमागे. जसं मला पण माझं फळ भेटलं आहे ऑलरेडी, तुम्हा सगळ्यांनाही फळ भेटणार आहे लवकरात लवकर.